इथं तुम्ही काय वापरू शकता, फॉर्म्युला मेथड किंवा सूत्र पद्धत. नीट लक्ष द्या. आता उजव्या बाजूला शून्य आहे का? आहे. याच समीकरणाला आपण समीकरण नंबर 1 मानलं. दुसरं समीकरण काय येईल? ay चा वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0. समीकरण नंबर 2 बाय कंपेअरिंग इक्वेशन 1 and 2. सांगा पटकन. इक्वेशन 1 and 2 जर त्यांची आपण तुलना केली तर तुम्हाला a b c च्या किमती मिळतील. सांगा. a किती मिळेल? किती मिळेल? 9. b किती मिळेल? वजा 12 आणि c किती मिळेल? 2. a ची किंमत 9, b ची वजा 12 आणि c ची काय मिळाली? 2. समजलं का? बरोबर. आता मला सांगा, पहिल्यांदा काय काढतो आपण? पहिल्यांदा b वर्ग वजा 4ac. b चा वर्ग म्हणजे वजा 12 चा वर्ग वजा 4. a म्हणजे 9 आणि c 2. सांगा. वजाचा वर्ग अधिक 12 चा वर्ग 144 वजा 4 9 36. 36 दुने 72. 144 वजा 72 किती येईल? 144. 72 ची दुप्पट काय असते? 144 ना. मग 144 मधलं 72 गेल्यावर किती राहणार आहे? 72 राहणार आहे. बरोबर. नंतर काय काढायचं आपल्याला? 2a. 2 गुणिले a ची किंमत किती? 9. किती आहे? 9. मग 9 दुने किती आलं? 18. b वर्ग वजा 4ac किती आला? 72 आणि 2a किती आलं? 18. आता आपल्याला काय करायचंय? y काढायचंय. काय काढायचंय? y. समीकरण तयार करावं लागेल आपल्याला. सांगा. y बरोबर काय सूत्र आहे? वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. पुढं सांगा. y बरोबर वजा b. b किती आलता? वजा 12 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac किती आहे? 72 भागिले 2a 18. बरोबर. इकडे लक्ष द्या. वजा वजा 12 अधिक वजा. नीट लक्ष द्या रे. इथं 72 ची फोड होऊ शकते. 36 दुने 72 भागिले किती? 18. नीट लक्ष द्या रे. 12 तसंच अधिक वजा. आता इथं 36 वर्गमूळ 2 वर्गमूळ. 36 वर्गमूळ निघते का नाही? किती? 6 आणि वर्गमुळात किती राहिले? 2. कळलं का नाही? 72 होतं इथं. 72 ची फोड काय केली? 36 गुणिले 2. पण 36 वर्गमुळात आहे ना. मग 36 वर्गमूळ किती? 6 आणि 2 वर्गमूळ निघणार नाही म्हणून हे 2 तसंच. आणि इथं छेदात काय राहिलं? 18. पुढं सांगा. आता इथं 12 आहे म्हणजे किती आहे? 2 गुणिले 6. मग इथला 6 इथला 6 कॉमन घेता येईल का नाही? कॉमन जर घेतला तर किती राहिलं? इथं त्यातलं 6 गेलं. राहिलं काय? 2 अधिक वजा इथं काय आहे? वर्गमूळ 2 आणि भागिले 18. 18 म्हणजे काय? 3 गुणिले 6. 6 ला 6 काय होणार? कॅन्सल. काय राहिलं? 2 अधिक वजा वर्गमूळ 2 आणि भागिले किती? 3. बरोबर. म्हणजे ही y ची किंमत तुम्हाला मिळणार आहे. पण y चे 2 रूट मिळतील. एकदा काय घ्यायचे? प्लस आणि एकदा काय घ्यायचे? मायनस. मग सांगा. 2 अधिक वर्गमूळ 2 भागिले किती? 3. आणि दुसरं काय येणार आहे? y बरोबर 2 वजा वर्गमूळ 2 भागिले किती येणार आहे? 3. आता इथं y वर्गाचा सहगुणक 1 आहे का? y वर्गाचा सहगुणक आपल्याला 1 पाहिजे. बघा लक्ष द्या. y वर्गाचा सहगुणक काय पाहिजे? 1. मग या समीकरणाला मला 9 ने काय करावं लागेल? भागावं लागेल. मी इथं लिहायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूस 9 ने भागून. इथं लिहिलं डिवाइड बाय 9 ऑन बोथ साइड. हे कंपल्सरी आहे की x वर्ग m वर्ग y वर्ग p वर्ग त्या सगळ्याचा सहगुणक काय पाहिजे? 1 पाहिजे. इथं पूर्ण वर्ग पद्धतीसाठी त्या वर्ग पदाचा सहगुणक काय पाहिजे? 1 पाहिजे. आणि नसेल तर ते आणायचं म्हणजे त्या संख्येने भागायचं. आता 9y वर्ग जे आहे बाळांनो, 9 ने जर भागलं का नाही? 9y वर्ग भागिले 9 केला. इकडच्या बाजूला वजा 12y भागिले काय केलं? 9 केलं. अधिक इकडे काय आलं बाळांनो? 2/9 आणि बरोबर 0 छेद काय आलं? 9. आता याच्यामध्ये भागाकार वगैरे काय होत असेल ते घालवा.
9 ला 9 गेलं किती राहिलं वाय वर्ग वजा 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 4/3 आलं आणि इथं काय आलं बाळांनो वाय आणि अधिक काय आलं 2/9 बरोबर काय 0. आता हे वर्ग समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. हे समीकरण आपण एक मानू. इथपर्यंत काय अडचण आहे का समजलं का? आता त्याच्यानंतर आपण काय करतो तर y चा सहगुणक जो आहे त्याला काय म्हणणार आहे तुम्ही 2a. काय म्हणणार आहे 2a. मग इथं y चा सहगुणक कोण आहे वजा 4/3 आहे. कोण आहे वजा 4/3. मग या ठिकाणी आपण असं मानलं की 2a किती वजा 4/3. मग a बरोबर किती आलं वजा 4/3 आहे. हा दोन्हीकडे घेतलं 3 दुने 6 बरोबर आणि याच्यावरनं a चा वर्ग केला वजा 4/6 चा काय येणार आहे वर्ग किती सांगा वजाचा वर्ग किती आला अधिक 4 चा वर्ग 16 आणि 6 चा वर्ग किती 36 म्हणजे a वर्गाची किंमत किती आली 16/36. किती आली 16/36. आता काय करायचं आपल्याला जे समीकरण आहे कोणतं समीकरण आहे y वर्ग वजा 4/3y त्याच्या बरोबर हे 16/36 काय करणार आहे एकदा काय करायचे अधिक करायचे आणि एकदा काय करायचे वजा आणि इकडच्या बाजूला काय येणार आहे अधिक 2/9 बरोबर किती 0. आता नीट लक्ष द्या बाळांनो लक्ष द्या. आता y वर्ग तसंच राहील वजा इथं 4/3y तसंच ठेवा अधिक हे 16/36 आहे का नाही याच्याऐवजी 16 चं वर्गमूळ किती 4 आणि 6 चं वर्ग 36 चं वर्गमूळ किती 6 त्याचं काय होणार आहे वर्ग होणार बरोबर वजा आता इथं हे 36 आहे आणि हे 9 आहे छेद समान आहे का? आता इथं छेदाचा गुणाकार करत बसायचं नाही. छेदाचा गुणाकार केला तर मग ते अवघड होईल. 36 गुणिले 9 मोठी संख्या येईल. अशा वेळेला वेगळी मेथड वापरायची म्हणजे छेद समान करून घ्यायचं आहे. समजा इथं वजा 16/36 आहे अधिक 2/9 आहे तर बाळांनो काय करतो आपण या दोघांमधली मोठी संख्या कोणती आहे 36 आहे. कोणती आहे 36 म्हणजे 36 ला 36 न भाग जातो 36 ला 9 न भाग जातो म्हणजे ह्या दोघांनी भाग जाणारी संख्या शोधली आणि ती आहे 36. मग आता या इथं 36 आहे का नाही आणि इथं बी काय आहे 36. 36 येण्यासाठी किती न गुणावं लागेल 1 न म्हणजे 1 न 36 ला गुणलं तर किती येऊ शकतं 36 आणि इथं किती न गुणावं लागेल 4 न 9 चौक किती येणार 36. या संख्येने याला गुणायचं वरती मग 1 गुणिले 16 किती आलं 16 फक्त इथं वजा असल्यामुळे काय आलं वजा 16 आणि 4 दुने काय येणार आहे बाळांनो 8 बरोबर. वजा 16 अधिक 8 भागिले 36 किती आलं वजा 16 न 8 गेले वजा 8 भागिले किती आलं 36 बरोबर. आता नीट लक्ष द्या इथं 4 दुने 8 आणि 4 9 36 किती आलं वजा 2/9 किती आलं वजा 2/9 म्हणजे इथं डायरेक्ट तुम्ही हे वजा 2/9 घेऊ शकता. इथं काय घेऊ शकता वजा 2/9 आलं लक्षात. ज्यावेळेला तुम्ही सोडवणार आहे सगळं त्यावेळेला किती येणार आहे वजा 2/9. आता नीट लक्ष द्या रे याच्या ऐवजी आणि याच्या ऐवजी तुम्हाला काहीतरी लिहायचं. काय लिहिणार आहे बघा मी आधीच सांगितलं बघा हे पहिलं पद मानायचं आणि हे काय मानायचं दुसरं पद. मग काय येणार इथं त्या दोन पदांच्या वर्ग येणार आहे का नाही. पहिलं पद काय आहे y आणि दुसरं पद काय आहे 4/6 काय आहे 4/6 पण इथं चिन्ह काय आहे वजा आहे ना मग इथं वजा घ्यायचं. अधिक असेल तर अधिक एवढं फक्त चूक करू नका नाहीतर मग उत्तर बरोबर येतं पण जे प्लस यायला पाहिजे ते मायनस येतं मायनस यायला पाहिजे ते प्लस एवढा बदल होतो. आता इथं वजा इथं जसा वर्ग आलाय तसं इथं कंसाचं काय पाहिजे वर्ग पाहिजे बरोबर काय 0. मग आता या 2चं वर्गमूळ काय येणार वर्गमूळ 2 आणि 9चं वर्गमूळ काय येणार आहे 3 म्हणजे काय लिहावं लागेल वर्गमूळ 2/3. कळलं का बघा जर तुम्ही वर्गमूळ 2चा वर्ग केला तरच काय येईल 2 आणि या 3चा वर्ग केला तर काय येईल 9 म्हणजे थोडक्यात 2/9चं जर तुम्ही इथं हे घेतलं हे दोन्ही संख्या सेमच आहेत. फक्त काय करायचंय हे मला कंसाच्या वर्गामध्ये घ्यायचं तर अशा वेळेला
2चं वर्गमूळ लिहावं लागेल वर्गमूळ 2 आणि 9चं वर्गमूळ काय लिहायचंय 3. हे सोडवलं तरी हेच मिळणार आहे, फक्त ऍडजस्टमेंट आहे. काय ऍडजस्टमेंट. आता इथं या बाजूला एक वर्ग आहे, या बाजूला एक वर्ग आहे. हे कसं सोडवते आपण? एका कंसात काय आहे? बेरीज, एका कंसात काय आहे? वजाबाकी, बरोबर काय आहे? 0. आता लक्षात घ्या, एकाला काय म्हणणार आहे? ए. म्हणजे ही संख्या काय असते? ए. आणि ही संख्या काय असते? बी. म्हणजे काय येणार इथं? y वजा 4/6. इथं बी काय येणार? y वजा 4/6. ही संख्या काय येणार आहे? ए, बरोबर. मग इथं लिहिलं, इथं लिहिलं. आता ही संख्या काय असते? बी असते. मग तिकडे काय करतो आपण? प्लस. काय करतो आपण? प्लस. आणि इकडच्या बाजूला काय करतो आपण? मायनस. एकदा कंसांची काय ते बेरीज आणि एकदा काय ते वजाबाकी. समजलं का? पुढे बघा. आता हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे y वजा 4/6 अधिक वर्गमूळ 2/3 बरोबर काय येणार? 0. किंवा इकडची संख्या y वजा 4/6 वजा वर्गमूळ 2/3 बरोबर काय येणार आहे? 0. आता काय करा? y बरोबर हे जे वजा आहे पलीकडे गेलं काय होणार? अधिक. मग अधिक 4/6 हे अधिक आहे, पलीकडे गेलं काय होणार? वजा. वजा वर्गमूळ 2/3. आता नीट लक्ष द्या रे. 2 दुने 4, 2 त्रिक 6. y बरोबर किती लिहितं सांगा? छेद समान आहे का? 3 आहे ना, मग इथं 3 आलं आणि वरती काय आलं? 2 वजा वर्गमूळ. आलं लक्षात? इकडच्या बाजूला y बरोबर हे वजा आहे, पलीकडे गेल्यावर अधिक, हे पण वजा आहे, ते काय जाणार? अधिक वर्गमूळ 2/3. इथं 2 दुने 4, 2 त्रिक 6. मग y बरोबर किती बाळांनो? इथं छेद समान आहे का? 2 अधिक वर्गमूळ 2/3. मग आता इकडे जे आलेले उत्तर आहे ते आले की आपलं उत्तर बरोबर आहे. 2 अधिक वर्गमूळ 2/3, 2 वजा वर्गमूळ 2/3 लिहून घेतो.